नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मित्रमंडळ बेंगलुरू आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे घेऊन आलो आहोत मागील वर्षांच्या कार्यक्रमांचा हा छोटासा आढावा. मंडळी, मित्रमंडळाचे नवीन वर्ष हे गणेशोत्सवापासून सुरू होते. 2023-24 या वर्षाची सुरुवातही मित्रमंडळ बेंगलुरूने जल्लोषपूर्ण गणेशोत्सवाने केली. 19 सप्टेंबर 2023 म्हणजेच गणेश चतुर्थीला सकाळी 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती असलेल्या श्री गणरायांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. श्री गणेशाची सागर संगीत प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर भक्तिमय वातावरणात गणरायांचे पूजन श्री संजीव आणि संगीता केसकर यांच्या घरी झाले. 3 दिवसांच्या या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवशी 22 सप्टेंबरला संध्याकाळी आशाए हा एक सूरमयी कार्यक्रम स्वरनाद या ग्रुपने सादर केला. आशा भोसले यांच्या गाण्यांनी सजलेली ही संध्याकाळ संस्मरणीय झाली. तसेच लहान मुलांनी चित्र रंगवण्याच्या स्पर्धेमध्ये अगदी हिरिरीने भाग घेऊन बक्षिसे पटकावली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी नृत्यांजली गान कोकिळेस हा नृत्याचा कार्यक्रम गंधर्व कला केंद्राने सादर केला. हा नृत्याचा कार्यक्रम म्हणजे लता मंगेशकर यांना वाहिलेली श्रद्धांजली होती. लता मंगेशकर यांची अप्रतिम सुरेल गाणी आणि त्यावर गंधर्व कला केंद्राच्या नृत्यांगनांनी केलेला लालित्यपूर्ण पदन्यास हा एक अभिरुची संपन्न अनुभव होता. तिसऱ्या दिवशी रविवारी 24 सप्टेंबरला म्हणजे महाप्रसादाच्या दिवशी आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे होते सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते श्री आनंद इंगळे. त्यांच्या हस्ते मित्रमंडळ बेंगलुरूच्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मित्रमंडळातील हौशी भगिनींनी उत्कृष्ट लेझिम नृत्य सादर करून मराठी परंपरा जपली. त्यानंतर श्री राजेश दामले यांनी प्रमुख पाहुणे श्री आनंद इंगळे यांच्याशी खुमासदार पद्धतीने गप्पा मारून प्रेक्षकांची मने जिंकली. आनंद इंगळे यांची अभिनया व्यतिरिक्त असलेली दुसरी बाजू प्रेक्षकांना विशेष भावली. यानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाच्या भोजनाचा आस्वाद घेतला. या 3ही दिवशी ज्वेलरी, कपडे, वेगवेगळे पॅक्ड खाद्यपदार्थ, हस्तकला, पेंटिंग्स अशा विविध रंगीबेरंगी स्टॉल्सनी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. 28 ऑक्टोबरला मित्रमंडळाने कोजागरी पौर्णिमा धामधुमीत साजरी केली. या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये वायरलेस आणि फायरलेस मास्टर शेफ स्पर्धा, रंगसंगती रांगोळी स्पर्धा, याबरोबरच मुलांसाठी आकाश कंदील बनवण्याचे वर्कशॉपही घेण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी चंद्रावरील गाण्यांच्या स्पर्धा आणि सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या तालावर नाचत सगळ्यांनीच दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य अशा विविध बक्षिसांची लयलूट होती. भरपूर खाण्याचे स्टॉल्स आणि इतर वस्तूंचे स्टॉल्स यांनी दांडिया प्रोग्राम अतिशय रंगतदार झाला.
मित्रमंडळाने 4 फेब्रुवारी 2024ला सर्वाधिक पुरस्कार प्राप्त असे रहस्यप्रधान नाटक 38 कृष्णविला बेंगलोरकरांच्या भेटीला आणले. या नाटकातील डॉक्टर गिरीश ओक व डॉक्टर श्वेता पेंडसे यांचा उत्कृष्ट अभिनय, तसेच अतिशय वेगळा दमदार विषय आणि त्याला साधेसे नेपथ्य व दिग्दर्शन यामुळे नाटकाने एक वेगळीच उंची गाठली होती. एक उत्कृष्ट कलाकृती अनुभवण्याचा प्रेक्षकांना आनंद मिळाला. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि अर्थातच प्रयोग हाऊसफुल झालाच होता. 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. या दिवशी खऱ्या अर्थाने गगनभरारी घेणारी पायलट ईशानी समीर आठले म्हणजेच अलकाताई कुबल यांची कन्या, हिच्याशी आपण ऑनलाईन गप्पा मारल्या. श्वेता पानवलकरने घेतलेल्या या मुलाखतीमधून ईशानीने पायलट बनण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते याचं मार्गदर्शन केलं. या थोड्याशा वेगळ्या वाटेवरून जाताना येणारे अनुभवही सांगितले. आजच्या स्त्रीने आउट ऑफ द बॉक्स असा विचार जरूर करायला हवा असंही ईशानीने आग्रहाने सांगितले. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त अंटार्क्टिकाची एक आगळी वेगळी सफर करणाऱ्या दाम्पत्याची आनंद सावंत यांनी ऑनलाईन मुलाखत घेतली. श्री सुनील भुमराळकर आणि सौ कविता भुमराळकर यांनी केलेले अंटार्क्टिका सफरीचे हे साहस आणि त्यामध्ये त्यांना आलेले स्वप्नवत अनुभव ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले. मित्रमंडळ नेहमीच असे उत्तमोत्तम कार्यक्रम बेंगलोरकरांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. असाच एक दर्जेदार कार्यक्रम मधुरा बोरू ते ब्लॉग हा मित्रमंडळाने 30 जून रोजी आयोजित केला. श्रीमंत मराठीचा अपूर्व खजिना असं या कार्यक्रमाचं वर्णन केलं जातं. ते अगदी यथायोग्य होतं. मधुरा वेलणकर आणि टीमने हा कार्यक्रम गायन, नृत्य, नाट्य असा परिपूर्ण पद्धतीने सादर केला. या कलाकृतीतून प्रेक्षकांना मराठी भाषेची सांगीतिक आख्यायिका अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री प्रकाश आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे यांच्याशी बातचीत करण्याची अनमोल संधी प्रेक्षकांना लाभली. तसेच या कार्यक्रमाला कन्नडा अभिनेते श्रीयुत अनिरुद्ध जतकर हेही उपस्थित होते. एकंदरीतच स्वयं टॉक्स सारखे प्रेरणादायी आणि गायन, वादन, नृत्य, पाककला, चित्रकला, साहित्य अशा विविध विषयांवरील उत्कृष्ट कार्यक्रम देऊन मित्रमंडळाने 2024 हे वर्ष संपन्न केले. आणि त्याला साथ होती तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांची. हे प्रेम, हा लोभ असाच राहू दे. धन्यवाद.